नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पनीर भुर्जीची रेसिपी बघणार आहोत। तेच पनीरची भाजी खाऊन कंटाळा येतो, तर म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीची आपण पनीरची भाजी दाखवूया, म्हणजे पनीर भुर्जी दाखवूया। तर करायला पण एकदम झटपट होते, खूप जास्त वेळ लागत नाही। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। गोवर्धन यांचं पनीर घेतलंय, गोवर्धन कंपनीचं। खूप छान असतं हे पनीर। एक मोठ्या साईजचा आणि एक छोट्या साईजचा असे 2 कांदे घेतले, एक छोट्या साईजचा टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर, 2 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं लसूण ठेचून घ्यायचं आहे। लसूण आणि आलं, मोहरी, जिरं, हळद, हा आमचा घरगुती लाल मसाला, धना पावडर अर्धा चमचा, इथं गरम मसाला घेतलाय, इथं तुम्ही किचन किंग मसालाही वापरू शकता, आणि इथं चवीपुरतं मीठ घेतलंय। आता मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण ठेचून घेते। कांदा टोमॅटो कट करून घेतलाय, हिरवी मिरची पण कट करून घ्यायची एकदम बारीक, लसूण ठेचून घेतलाय, आलं पण ठेचून घेतलंय। फोडणी देऊया आपण। तेल गरम करायला ठेवलंय। तेल गरम झालं की मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे फुटू द्यायची मोहरी, म्हणजे कडवट लागत नाही। मोहरी तडतडू लागायला लागली की जिरं टाकून घ्यायचंय। जिरं छान फुललं की लसूण टाकायचं आपल्याला, इथं ठेचलेला लसूण थोडासा लालसर कलर वरती आला की आपल्याला इथं हिरवी मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे। हिरवी मिरची टाकली की आपल्याला इथं कांदा टाकून घ्यायचा आहे सर्व। आता कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला ब्राऊन रंगावरती। कांदा टोमॅटो लवकर परतावा म्हणून इथं मीठ टाकते, टोमॅटो टाकणार आहे थोडासा कांदा लाल झाल्यावरती, पण कांदा पण मिठाने लवकर शिजतो किंवा परततो। असं परतून घेते मी कांदा थोडासा परतला की आपल्याला इथं ठेचलेला किंवा मी खिसून घेतलंय आलं, ते आलं टाकून घ्यायचंय। आलं थोडंसं परतायचं, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो कमी होतो। आलं थोडंसं परतलं की इथं आपल्याला आता टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो बाकीचे जे साहित्य आहे ते सगळं आपल्याला तिथं छान मस्त परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती। एकदम मऊ झाले पाहिजे सगळं साहित्य। कांदा परततोय तोपर्यंत आपण इथं पनीर किसून घेऊया। कुस करून घेतलं तरी चालतं हाताने, पण किसून छान होतं। तर पनीर इथं मी मग छान असं किसून घेतलंय। आपला कांदा टोमॅटो पण छान परतलाय इथं। आता आपण इथं सुके मसाले टाकून घेणार आहे। 1 चमचा आमचा घरगुती लाल मसाला, याने सुक्या भाज्या खूप छान होतात। पाव चमचा हळद, पाव चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। गरम मसाला नाही टाकला तरी चालेल, ऑप्शनल आहे। थोडीशी कोथिंबीर आणि आता किसून घेतलेलं पनीर टाकून घेणार आहे इथं। आता छान मिक्स करायचे आपल्याला। बघू शकता किती छान रंग आलाय। आपल्याला आता 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे छान मुरेल सगळं, एकत्र एकजीव होईल सगळं साहित्य, कांदा टोमॅटो मसाले आणि पनीर। आता 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि 5 मिनिटानंतर पुन्हा बघूया। आता 5 मिनिटं झाले। बघू शकता किती छान रंग आलाय। सगळ्यात शेवटी अजून थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया। झटपट अशी आपली पनीर भुर्जी रेडी। इथं आता सर्व करून घेऊया। तर बघू शकता झटपट आणि चमचमीत अशी पनीर भुर्जी आपली रेडी आहे। अगदी कमी वेळात होते, कमी साहित्यात होते, पटकन होते। तर सुचत नसेल पटकन तर करून बघा अशी चमचमीत मस्त पनीर भुर्जी। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।